Ah
पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळ सांभाळिले अनाथा घरा आले कृपाळ केला निळा पावन घरा आले कृपाळ विठ्ठला बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वद्वीत कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाग्यतसे तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी दान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्या त्रिनाथ
दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण 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 एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नगा बाहू गुण दोष नगा बाहू गुण दोष पायी माता हे विना पायी माता हे विना का पाहू गुण दोष नका 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 पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा हो नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुणदोष झालो दास पायात स्वये भानु दो भानुवराधियेला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरिभक्तीला गो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन विहित पानिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरण मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा
द्यालमती निरूपमा निळा म्हणे धराल हाती तरील जाल निरूपमा तरील जाल निरूपमा तरील जामती निरूपमा निळा म्हणे धराल हाती तरी द्यालमती निरूपमा तरी द्यालमती निरूपमा तरी द्यालमती निरूपमा निळा म्हणे धरा हाती तरी जालमती निरूपमा तरी जालमती निरूपमा तरी जालमती निरूपमा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणावरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे सद्गुरु भक्त निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा प्रासादिक असा अभंग संप्राप्त सेवेकरता निवडलाय. विठ्ठला विठ्ठला विठला 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 आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगाव यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ वरसगावमध्ये या गावामध्ये हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परिसरातील सर्वच जाणते पारमार्थिक यांच्या सहयोगाने समस्त ग्रामस्थ वरसगाव आणि आदिनाथ सेवा मंडळ हरिपाठ मंडळ श्री सापया क्रीडा मंडळ व महिला भजनी मंडळ यांच्या माध्यमातून ही सेवा गेल्या 32 वर्षापासून अखंड पद्धतीने सुरू आहे. यंदाचं हे 33वे वर्ष आहे आणि मला वाटतं आजचा 4था दिवस बरोबर ना 5वा दिवस आहे. 5वा दिवस हा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थ वरसगावकरी यांच्या माध्यमातून माझ्या पदरामध्ये पडला आहे. आणि आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे सुशीलजी शिंदे यांचं हे सौजन्य आहे. परिसरातील वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे साधना करणारे सर्वच अधिकारी माझ्या समोर बसलेले आहेत. त्यामध्ये आदरणीय शेळके महाराज आहेत, आदरणीय जगन्नाथ बाबा आहेत, भाऊ आहेत, आमचे माऊली आहेत, रवी महाराज आहेत, गावचे कीर्तनकार अनिल महाराज आहे, गुळ अनिल आपलं नाही का अनिल महाराज आहेत, सगळे महाराज आहेत, विद्यार्थी आहेत, टाळकरी वैभव भजनाचा आहे, दोन्ही पखावज वादक आहेत, आकाश आहे, ज्ञानोबा आहेत, कोकणचा वारकरी नाही का कोकण वारकरी हे यूट्यूब चॅनलचे सर्वच पदाधिकारी आहेत, तरुण मंडळ आहे. आज ते जरा मागं बसले, ते इंदुरीकराच्या कीर्तनाला येतील पुढे बरोबर नाही का. तो नांगूर फिरवायला आहेच तुमच्यावर. विठाला विठला 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 खर तर सगळे ते परिचित आहेत. वरसगाव मध्ये 1 वर्षापूर्वी मी अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन केलं. त्याच्या आधी मला वाटतं राजीवले परिवाराच्या महापूजेनिमित्ताने त्यांच्याकडे आलो होतो. तेव्हापासून या गावचं माझं प्रेम जुळलं नाही का. आणि सगळेच मला वाटतं या वर्षभरात मी 7-8दा महाराजांकडे आलो असेल नाही का. पण कीर्तनाला एक वेगळा आनंद असतो म्हणून सगळेच परिचयाचे समोर आहे. सगळे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय, निळोबारायांप्रमाणे मला पूज्य आहेत, मुक्ताबाई आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ. विठ्ठला खरं तर आजची तिथी फार पुण्यवान आहे बरं का बुवा. हा अभंग घेण्याला कारण हा अभंग आजच्याच दिवशी घेतला पाहिजे, कारण आज सद्गुरु भक्त निळोबाराय महाराज यांचा समाधी दिवस आहे. लक्षात ठेवा, आजच निळोबारायांची समाधी झाली होती आणि आम्ही थोडं नियम जपणारे मंडळी आहे बरं का. नाही तर कशाचंही कीर्तन असलं का आपण आपलं टिपणच काढायचं. आपला तो एक देव करून घ्यावा
ती पण नाही लक्षात ठेवा. प्रासादिकतेने बोलता आलं पाहिजे, प्रासंगिकतेचं भान जपता आलं पाहिजे. हा अभंग आम्ही वर्षातनं एकदाच घेतो, लक्षात ठेवा बरं का. आजच्या दिवशी आज समर्थ भक्त श्री तुकोबारायांचे कृपांकित सद्गुरु भक्त निळोबाराय महाराज यांचा हा समाधी सोहळा आहे, म्हणून त्यांचाच अभंग सेवेकरता निवडलाय. जये गावी केलावास त्यासी नसावे, जये दिवशी केलावास त्यासी नसावे. त्या दिवसाचं महात्म्य आपण सांगितलंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज दुसरा विशेष जुळून आलाय, तो म्हणजे आज आपल्या अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांची तारखेप्रमाणे जयंती आहे. काय आहे? खरं तर हे आम्हाला न पटणार आहे बरं का बुवा. तारखेप्रमाणे आम्हाला पटणार नाही. आम्हाला कधी पटतं? तिथीप्रमाणे. आपण गुढीपाडवा कसा करतो? तिथीप्रमाणे. रामनवमी कशी करतो? तिथीप्रमाणे. आपल्या बापाचं श्राद्ध कसं करतो? 31 डिसेंबरला गेला म्हणून काय त्या दिवशी करतात काय? विठ्ठला 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 विठ्ठला. मी दोन मत मांडणार आहे, पूर्ण ऐका मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. आता हे झालं तात्विक, पण आता मी तुम्हाला पौराणिक उदाहरण देऊन सांगतो. भगवान कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. कसे आहेत स्वामी? पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. भागवताच्या टीकेमध्ये मधुसूदन सरस्वतींनी असं वर्णन केलंय की भगवान कृष्णाचा माता वाढदिवस हा कधी कधी साजरा करत असे, आणि पूर्णत्वाला गेलेल्या महाशयांचा वाढदिवस आपण कधी कधी साजरा केला पाहिजे ते ऐका. असं म्हणतात, कन्हैयाचा जन्मदिवस माता यशोदा प्रत्येक वर्षालाही करत असे. प्रत्येक पाक्षिक म्हणजे त्रैपाक्षिक ज्याला म्हणतो, पक्षाला सुद्धा करत असे. नाही कळलं? भगवान कृष्णाचा वाढदिवस मा यशोदा प्रत्येक आयनाला सुद्धा करत असे. वर्ष कळालं. आयन म्हणजे ए पोरांनो, कट्ट्यावरच्या बसलेल्यांपैकी कुणी सांगायचं आयन किती आहेत? 8 का 10? पटकन बोला. आयन आम्हाला काय माहिती? आम्हाला इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट कशी पाठवायची तेवढं माहिती. आयन 2 आहेत, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. मग प्रत्येक आयनाला येणाऱ्या अष्टमीला सुद्धा आईसाहेब भगवंताचा वाढदिवस साजरा करत असत. पुढे ऐका. प्रत्येक येणाऱ्या ऋतूमध्ये सुद्धा भगवती जगदंबेचं स्मरण करून मा यशोदा कन्हैयाचा वाढदिवस साजरा करत असे. ऋतू किती आहेत? ऋतू 6. म्हणजे प्रत्येक ऋतूच्या अष्टमीलाही मा यशोदा भगवंताचा वाढदिवस साजरा करत असे. अजून ऐका. प्रत्येक महिन्याला सुद्धा यशोदा कन्हैयाचा वाढदिवस साजरा करत असे. म्हणजे कधी? वद्य अष्टमीला. पण अष्टमीच असल्यामुळे ती माता प्रत्येक पक्षाच्या अष्टमीला महिन्यातनं 2दा वाढदिवस साजरा करत असे. अजून सांगतो, जो भगवंताचा जन्माचा वार आहे त्या दिवशी सुद्धा यशोदा कन्हैयाचा वाढदिवस साजरा करत असे. म्हणजे कधी? बुधवारी. प्रत्येक नक्षत्रामध्ये सुद्धा भगवती यशोदा कन्हैयाचा वाढदिवस साजरा करत असे. कधी? रोहिणी नक्षत्र. जसं कन्हैयाचं आहे तसं छत्रपती हे प्रत्येक तिथीला वाढदिवस साजरा करण्या योग दर्शन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे फक्त तारखेला आणि तिथीला साजरं करावं मी या मताचा नाही. कळलं का? ते आमच्या अखंड हिंदुस्थानचं आदर्श व्यक्तिमत्व आहे. लक्षात ठेवा. दैवत आहे. आणि म्हणून खरं तर छत्रपतींचा जी कुंडली आहे त्याप्रमाणे त्यांच्या वारालाही वाढदिवस साजरं करणं, तिथीलाही साजरं करणं, प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक महिन्याच्या, प्रत्येक नक्षत्राच्या, प्रत्येक ऋतूच्या, प्रत्येक आयनाच्या आणि प्रत्येक वर्षाच्या तिथीला छत्रपती शिवरायांचा वाढदिवस साजरा करणं, जन्म जयंती साजरं करणं हे आमचं कर्तव्य आहे महाराज. का?
कारण ते जर आज झाले नसते तर आज आम्हाला कुठंतरी मशिदीत बोंबलावं लागलं असतं विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. आम्ही हे म्हणत नाही, पण आज सांगतो, अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती थी, बर का. हा, लक्षात ठेवा. असं एका लेखकानं लिहून ठेवलंय. आम्ही निळोबारायांनंतर कुणाचंही म्हणत नाही, पण आज हे आपल्यावरती जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. छत्रपतींची जयंती, त्यातल्या त्या तरुणांना विनंती, पुन्हा जे आपण छत्रपतींच्या नावाखाली जे खकाना करतोय ना, तो पटणारा नाही, लक्षात ठेवा. तुमच्या माहितीसाठी सोशल मीडियावरती व्हायरल होतं, मला मोबाईलमध्ये व्हायरल झालंय. छत्रपती शिवरायांच्या आजच्या दिवशी पोरही नाचवल्यात काहींनी. काय नाचवल्यात? त्यांना डोकं नाही, लक्षात ठेवा. त्यांचे काय बुद्धी असू द्या. आता सासू समोर आहे, 2-2 कॅमेरे. आमचे राजे पोरी नाचवणाऱ्या नाही, आमचे राजे पोरी वाचवणारे होते, लक्षात ठेवा. हे कधी कळणार आहे तुम्हाला? म्हणून आज आम्ही जर त्यांना आदर्श मानत असून छत्रपतींचा खरंच आम्हाला स्वाभिमान असेल तर आम्ही सुद्धा धर्मरक्षणाकरता पुढे आलं पाहिजे. निस्ते शिवजयंती साजरा करून जमणार नाही. तो आदर्श आमच्या कपाळावरती दिसला पाहिजे, आमच्या स्वभावात दिसला पाहिजे. आज जिहाद हे प्रकरण पोरींना किती बळकवतं हे कधी कळणार आहे तुम्हाला? खरंच ज्यांना छत्रपतींचा आदर्श घ्यायचा आहे ना, त्यांनी आमची एकही बहीण मुसलमानाच्या तावडीत जाऊ देणं नाही. हे खरं शिवकार्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. छत्रपतींविषयी खरं तर आमचा कीर्तनाचा विषय नाही बरं का. आम्हाला काही हे जमत नाही. आम्ही करून बघितलं कधी कधी, पण ते आम्हाला सक्सेसच झालं नाही बुवा. काय ते आओ शिवाजी हमारे गले लग जाओ येडी हळ. हे फक्त रंगवणं म्हणजे शिवचरित्र नाही बुवा. शिवचरित्र हे प्रायः आमच्या जीवनामध्ये आचरणीय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आज अशा महापुरुषांची सुद्धा तारखेप्रमाणे जयंती आहे. त्यांनाही त्रिवार वंदन करून मी माझ्या अभंगाकडे येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. खर तर सद्गुरु भक्त निळोबारायांचा हा अभंग आहे. निळोबाराय महाराज कोण तर वारकरी संप्रदायामध्ये लेखनी शेवटची ज्यांची मानली जाते ते निळोबारायांनंतर लिहिलेलं संप्रदाय गृहीत धरत नाही, बोलत नाही. आता ते संप्रदायानंतर जे जे जन्माला आलं ते लईच खकाना चाललाय. कुंकू घ्या कोण काळ म्हणे. नाही कळलं तुम्हाला? मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आई माझी आपलं असू द्या. हे निळोबारायानंतर तर म्हणून नाही, लक्षात ठेवा. पण काय समाज फपाळलाय महाराज. दंभे करू भक्ती सोंग दावी जन. काय काय कीर्तनाच्या पद्धती बदलल्या. पूर्वी वेदांतिक कीर्तनकार उच्च मानले जायचे नाही का. वेदांत सांगणारे, मायावाद, अजातवाद, विवर्तवाद, सगळे वाद. मग लोक म्हणाले आमच्या घरी काय वाद कमी आहे, इथे येऊन ते ऐकायचे. मग ते गेलं. मग दृष्टांत पटवून देणारे कीर्तन लोकांना आवडू लागले. मग ते बी बंद झाले. मग विनोदाचार्य आले, विद्या विनोद वैभव, ते बी झालं. मग जुगलबुंदी आलं. काय काय जुगलबुंदी, काय जुगलबंदी. हा काय खाकानात आहे, लक्षात ठेवा. असू द्या. आता काही दिवसानं तर मी म्हणतो एखाद्यानं जर प्रक्रिया केली कीर्तनाची, त्यानं जर विण्याच्या ऐवजी गिटार घेऊन बरमोड्यावर टोपी घालून कीर्तन केलं त्याचं बी चालेल. व लोकांना नवीनच पाहिजे, लक्षात ठेवा. पण त्यांना कळत नाही ही मर्यादा उल्लंघन आहे बुवा. विठ्ठला 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 विठ्ठला. निळोबाराय खरं तर या अभंगामधून पूर्णत्वाचं दर्शन जे मला प्राप्त झालं ते या अभंगातून सांगतात, लक्षात ठेवा. खरं तर माणसाचं ध्येय हे पूर्णत्व असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? मला पूर्णत्वाकडे जायचं, हे ध्येय असलं पाहिजे, लक्षात ठेवा. आम्हाला आता काही करायचं नाही. पूर्णत्व म्हणजे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम किंवा सच्चिदानंद पदवी घेणे, याला पूर्णत्व म्हटलंय, लक्षात ठेवा. बस आता तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला,
आम्ही बांधिले घर, निराकार निर्गुण राहिलो से बास. काही घेणं देणं नाही, आम्ही पूर्णत्वाला अखंड ऐक्यास पावलो आम्ही. हे पूर्णत्व आहे, लक्षात ठेवा. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते. लक्षात ठेवा, हे पूर्णत्व आमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. का? जीव हा अपूर्ण आहे महाराज. जोपर्यंत पूर्णत्वाची त्याची भेट होत नाही तोपर्यंत जीवाचं ध्येय नाही. लक्षात ठेवा, या जीवनाचं ध्येय आहे पूर्णत्व प्राप्त करणं. धन्योहम धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्न. धन्यता कशात आहे? हा, लग्न करण्यात. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक. एक विवाह केल्यानंतर काय नाही, मग कधी? हा, फक्त पाहणं म्हणजे त्या स्वरूपाला प्राप्त होणं, हा अर्थ आहे बरं का. विठ्ठलची एक देखली या शब्दाचा अर्थ त्या परमात्म्याच्या स्वरूपाला समरस होणं म्हणजे देखणं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून खरं तर एकदाच देवाला पाहायला लावलंय. कसं आहे? एकदाच पहा, पण आम्ही ते बी नीट बघत नाही. कसं म्हटलंय? घडी घडी देवाला पहा सांगितलंच नाहीये. ब्रह्मवृत्ती तदाकार करण्याकरता, अंतर्मुख होण्याकरता एकदाच देवाचं दर्शन सांगितलंय. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. हा, आम्ही ते बी बघत नाही. आम्ही वारी बी नीट करत नाही. पंढरीचा वार करीन वारी चुकून ये घरी. बरोबर आहे ना? अवघडच आहे. लक्षात ठेवा, दर्शन हे स्वरूप आहे. कसं घ्यायचं फार गोड सांगितलंय. एकदम देवाला बघायचं नाही. त्या पंढरपूरला गेलं का मला लयच अवघड होतं. ते 40-40 तास लागतात. काही काही इमानदार वारकरी आहे नाही का तुमच्यासारखे, ते पूर्ण लाईनीमध्ये घुसतात. आपलं लाईनीमध्ये लागतात. ते आमच्यासारखे घुसतात. हो, आम्हाला उगत देतंय मंदिर दर्शन. बर, मग खरा वारकरी आपलं सर्वसाधारण माणसं बिचारे लाईनीमध्ये लागतात. मग कधी 40 तास लागतात, कधी 30 तास लागतात. बरोबर आहे की नाही? हा म्हणता. मग ही माणसं बघत असताना 40 तास काय करायचं? मग कोणी आपलं गेम खेळतंय, कोणी आपलं पप्याच्या आईला फोन करतंय, कोणी आपलं कुठं काय वाटतात हे पाहतंय. काय 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 भगर आहे का? नको नको, खिचडी पाहिजे. मग खिचडी खातात, पुढं जिथं केळं खातात, लाडू खातात. आणि एवढं करून 20-25 तासानंतर मंदिरात येतात. मंदिरात आले, कान्होपात्रेचं दर्शन घेतलं, 16 खांबीमध्ये गेले, गरुड खांबाला मिठी मारली, पुढं आले, गरुडाचं वेदाचं दर्शन घेतलं. भानुदास महाराजांची समाधी आहे पंढरपुरात, माहितीये का? वेद ठेवले तिथे ज्या पादुका आहेत ती भानुदास महाराज, तिथे दर्शन घेतलं. पुढे गेले, देवाचा झोपेचं शेजघर दिसलं. आणि त्या रंगशिळेपासून पुढे गेलं का देव दिसायला सुरुवात होतो. बरोबर आहे ना? मग आता 40 तास कशासाठी लागलोत आपण? दर्शनाला. मग तिथं काय केलं पाहिजे? दर्शन. तिथं काय करतात लोक माहिती का? रवी महाराज असे थोबाड धोडतात, पांडुरंग हरी डोळे बंद करून, वासुदेव हरी. मी म्हणतो थोबाड धोडण्या एवढं पाप करतात कशाला? कळ का? हा, तिथे गेल्यानंतर मात्र काही क्रिया करायची नाही. बस डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख,